नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 26 सोडवणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. त्यापूर्वी थोडी बेसिक माहिती आपण समजावून घेऊया. मित्रांनो, समजा 2 × 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5 6 वेळेस आहेत. 2 × 2 असे, म्हणजे याला आपण असं लिहिणार 2 आणि याच्या डोक्यावर आपण 6 हा नंबर लिहिणार. तर याचा अर्थ असा होतो 2 म्हणजे डोक्यावर 6 असल्यामुळे 2 2 2 असे किती टाइम्स आहेत? 6 टाइम्स. त्यामुळे ह्या 2ला काय म्हणायचं? 2ला म्हणायचं बेस आणि या 6ला आपण म्हणणार इंडेक्स. 6 हा इंडेक्स आहे. जो हा डोक्यावर अंक असतो त्याला इंडेक्स म्हणतात आणि जो बेस आहे हा नंबर म्हणजे बेसचा नंबर हा बेस होईल. 3 × 3 × 3 × 3 × 3 3 किती टाइम्स आहेत? 5 टाइम्स आहेत. म्हणजे 3 हा बेस होईल आणि त्याचा इंडेक्स किती होईल? 5. हा बेस आणि हा इंडेक्स. आता 5 × 5 × 5 × 5 1 2 3 4 म्हणजे 5 किती टाइम्स आहे मल्टिप्लिकेशनमध्ये? 4 टाइम्स. म्हणजे 5चा हा 4 इंडेक्स होईल आणि 5 हा येथे बेस होईल. तर याला रीडिंग कसं करायचं? 5 रेज टू दी पॉवर 4. समजा 5 रेज्ड RAISED रेज टू दी पॉवर 4. पॉवर म्हणजे डोक्यावर असणारा अंक, पॉवर 4. एक तर असं रीडिंग करा किंवा 5 रेज्ड टू 4 किंवा असे रीडिंग करता येईल 4th पॉवर ऑफ 5. 5 रेज्ड टू दी पॉवर 4, 5 रेज टू 4 किंवा 4th पॉवर ऑफ 5 असं रीडिंग करायचं आपण. तर आता 5 × 5 × 5 म्हणजे 5 3 टाइम्स आहेत. जर पॉवर 3 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्यूब. आता येथे 5 × 5 म्हणजे 5 2 टाइम्स आहेत. पॉवर जर 2 असेल तर आपण काय म्हणतो? स्क्वेअर. या स्क्वेअर होईल, स्क्वेअर म्हणतो. आणि एखाद्या नंबरचा पॉवरच नाही आहे, समजा इथे 1 पॉवर आहे. याचा अर्थ काय होतो? म्हणजे प्रत्येक नंबरला पॉवर 1 असतोच. काही पॉवर दिला नाही म्हणजे 1 असतो. 5. आता 8 या नंबरचा पॉवर किती आहे? 1. याप्रमाणे. आणि आता आहे 5 × 5 × 5 5 × 5 × 5 म्हणजे काय होते? 5चा 3rd पॉवर होईल. आणि याची जर व्हॅल्यू काढली आपण, हे कॅल्क्युलेशन 5 × 5 25 आणि 25 × 5 म्हणजे 125 येईल. हे आन्सर किती येईल आपलं? 125. म्हणजे 125 काय होईल? याची व्हॅल्यू होईल. व्हॅल्यू 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 2 किती टाइम्स आहेत? 5 टाइम्स. 2 रेज टू पॉवर 5 याची व्हॅल्यू काय येईल? मग पूर्ण हे मल्टिप्लिकेशन होईल. 2 4 8 16 आणि 32 म्हणजे या इंडेक्सची व्हॅल्यू काय आली? 32. याप्रमाणे आपणास प्रॅक्टिस सेट 26 सोडूया. आता येथे बेस 3 आहे, पॉवर 4 आहे. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे येथे बेस 3 आहे, इंडेक्स किती आहे? 4 आहे. आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म काय होईल? 3 4 टाइम्स होतील. 3 × 3 × 3 आणि याची व्हॅल्यू पूर्ण मल्टिप्लिकेशन किती येईल? 81. त्याप्रमाणे 16 येथे बेस काय होईल? मग बेस हा नंबर होईल 16. इंडेक्स म्हणजे पॉवर किती आहे? 3 आहे. हा इंडेक्स होईल 3. आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म कसा येईल? 16 × 16 × 16 किती टाइम्स येतील? 3 टाइम्स.
म्हणजे 16 इंटू 16 इंटू 16 आणि येथे काय लिहिणार आपण व्हॅल्यू म्हणजे 16 इंटू 16 आणि इंटू 16 इंटू 16 हा स्क्वेअर माहिती आहे आपणास 16चा स्क्वेअर किती असतो 169 आणि इंटू 16 करणार आपण सॉरी 16चा स्क्वेअर 256 आणि इंटू पुन्हा 16 करावं लागतील हे जर मल्टिप्लिकेशन केलं आपण 940 म्हणजे 4096 हे पूर्ण व्हॅल्यू येईल 4096 त्याप्रमाणे आता येथे बेस दिलेला आहे इंडेक्स दिलेला आहे म्हणजे इंडेक्स काय होईल म्हणजे इंडेक्स फॉर्म त्याचा कसा होईल बेस काय आहे -8 म्हणजे -8 आपण बेसला लिहिणार आणि इंडेक्स किती आहे 2 म्हणजे -8च्या येथे पॉवर आपण 2 लिहिणार असा आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म काय होईल मग 2 टाइम्स होतील -8 इंटू -8 हे 2 टाइम्स होतील कारण इंडेक्स आपला 2 आहे आणि याची व्हॅल्यू काय होईल 8 इंटू 8 म्हणजे -8 इंटू -8 म्हणजे 64 8चा स्क्वेअर 64 साईन मायनस इंटू मायनस प्लसच होईल आता येथे आपणास मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे आणि व्हॅल्यू पण दिलेली आहे त्यावरून बेस इंडेक्स काढता येईल मल्टिप्लिकेशन फॉर्म किती दिला आहे 1 2 3 4 म्हणजे इंडेक्स 4 येईल आपला आणि बेस काय येईल 3/7 बेस होईल 3/7 आणि इंडेक्स किती होईल 1 2 3 4 4 होईल 4 टाइम्स आहेत आणि इंडेक्स फॉर्म कसा होईल मग 3/7 किती टाइम्स आहेत 4 टाइम्स येथे 4 व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आता येथे आपणास इंडेक्स फॉर्म दिलेला आहे तर यावरून बेस काय येईल -13 हा बेस होईल मग इंडेक्स किती येईल हा 4 आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे -13 4 टाइम्स -13 इंटू -13 इंटू -13 इंटू -13 4 टाइम्स होतील आणि व्हॅल्यू काढायची -13 आणि -13 म्हणजे 13चा स्क्वेअर माहिती आहे आपणास 169 आणि प्लस येईल कारण मायनस मायनस प्लस होतील आणि ह्या 13 इंटू 13चा 169च होईल हे दोघांचा पुन्हा मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल म्हणजे पूर्ण हे टोटल आन्सर होईल हे आन्सर किती येईल आता 1 2 आणि इंटू 961 हे पूर्ण ॲडिशन केलं तर 1 6 5 28 28 5 61 28 5 61 ही येईल आपली व्हॅल्यू नेक्स्ट सेकंड क्वेश्चन फाइंड दी व्हॅल्यू ज्याप्रमाणे फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण ह्या इंडेक्स फॉर्मच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत मल्टिप्लिकेशन करून त्याप्रमाणे येथे ह्या इंडेक्स फॉर्मच्या आपणास व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत सोडूया 2⁻10 म्हणजे याचा अर्थ काय होतो 2 इंटू 2 इंटू 2 हे 10 टाइम्स आहेत 6 7 8 9 and 10 2⁻10 म्हणजे 2 हे 10 टाइम्समध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येईल आपलं याची व्हॅल्यू येईल 2 4 4 4 8 8 16 32 64 128 256 512 आणि 1024 म्हणजे हे आन्सर येईल 1024 हे असंही करता येईल किंवा आपणास 2 हे 2 हे 2 असे सेपरेट करता येईल म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 2 10 टाइम्स आहेत म्हणून 4 आपण किती टाइम्स येतील 5 टाइम्स आता हे 16 आणि हे 16 होतील 16चा स्क्वेअर माहिती आहे आपणास 256 येतो आणि इंटू 4 हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर हेच आन्सर येणार आहे कोणत्याही पद्धतीने करता येईल आता 5⁻³ म्हणजे याचा अर्थ काय होईल 5 इंटू 5 इंटू 5 3 टाइम्स आहेत 5 इंटू 5 25 आणि 25 इंटू 5 म्हणजे 120
125 हे येईल व्हॅल्यू आपली. आता -7 4 टाइम्स आहेत म्हणजे -7 इंटू -7 इंटू -7 इंटू -7 -7 इंटू -7 म्हणजे 7चा स्क्वेअर होईल, तो येईल 49 आणि 7 इंटू 7 हे 49 होतील. 49 इंटू 49 हे मल्टिप्लिकेशन घेतलं जर आपण 49 इंटू 49 144 69110 हे येईल 2041 इक्वल टू 2401 ही येईल व्हॅल्यू आपली 2401 -7 रेज टू 4ची. आता याची व्हॅल्यू -6 इंटू -6 इंटू -6 3 टाइम्स 6 इंटू 6 36 मायनस मायनस प्लस होतील आणि हे -6 म्हणजे -36 आणि इंटू -6 36 आपण 6चा मल्टिप्लाय करून नंतर मायनस साईन ॲड करू त्याला 216 होईल. हे आन्सर येईल 216 साईन मायनस असल्यामुळे मायनस. आता 9चा क्यूब म्हणजे काय होईल 9 इंटू 9 इंटू 9 9चा स्क्वेअर माहिती आहे आपणास 81 असतो म्हणजे 81 इंटू 9 घ्यावं लागेल पुन्हा म्हणजे 81 इंटू 9 81 इंटू 9 हे जर सॉल्व केलं 729 आन्सर येईल 729. त्याप्रमाणे 8चा पॉवर 1च आहे म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर 1 असेल तर आन्सर तीच संख्या येते म्हणजे याचा आन्सर येईल फक्त 8च म्हणजे येथे पॉवर काही नाही म्हणजे येथे पॉवर 1 आहे. 4/5 याचा पॉवर 3 आहे म्हणजे 4/5 ही संख्या 3 टाइम्स आहे मल्टिपलमध्ये. आता न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन करू 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 64 होतील आणि 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 125 ही येईल व्हॅल्यू 4/5 रेज टू पॉवर 3ची. आता येथे -12 4 टाइम्स आहेत इंटू -12 इंटू -12 आणि इंटू -12 4 टाइम्समध्ये आहेत हे झाले 4 टाइम्समध्ये. आता पूर्ण न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन घेऊ आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन घेऊ. -a म्हणजे हे प्लस झाले आणि हे मायनस इंटूमध्ये असल्यामुळे प्लस झालेले आहेत म्हणजे व्हॅल्यू आपली प्लसमध्येच येणार आहे. पूर्ण न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन किती होईल 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 1च 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 16 4 8 16 हे येईल आपला आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.